अलकादेश जय गुरु गोरखनाथ। सर्व नाथ भक्तांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। नाथ करो सर्वांना सद्बुद्धी सत ज्ञान प्राप्त हो, सत मार्गी लागून नाथपंथाचा महिमा वाढो, जनजागृती हो, उन्नती आणि प्रगती हो। मित्रांनो, ह्या दिवाळीच्या पावन पर्वामध्ये या शुभ मुहूर्तावरती जो तो विद्वान महात्मा आपापल्या पद्धतीने जनजागृती करत आहे, जनसमुदायाला एक महत्त्वाची उपयोगी अशी माहिती उपाय देत आहे। तर प्रत्येकजण आपापल्या ज्ञानाचा प्रसार प्रचार आज सोशल मीडियाच्या माध्यमानं सर्वसामान्य तळागाळाच्या लोक समुदायापर्यंत पाठवत आहे, पोहोचवत आहे। अतिशय उत्तमात उत्तम असे कार्य करण्याची कार्यप्रणाली आज प्रत्येक व्यक्ती धारण करत आहे। अंधश्रद्धेचं निर्मूलनही प्रत्येकजण करण्यासाठी तत्पर आहे। मित्रांनो, यामध्ये भरपूर अशा गोष्टी ह्या उत्तमही आहेत आणि काही गोष्टी अयोग्यही आहेत। तर मित्रांनो, ह्या दिवाळीच्या पावन पर्वामध्ये किंवा तुम्ही व्यापारी असाल, व्यावसायिक असाल किंवा एक व्यवहार असेल, तर घरातील लक्ष्मी असेल म्हणजे झाडू असेल, लात मारू नका, पैशाला लात मारू नका किंवा पैशाला थुक्का वगैरे लावून मोजू नका, देऊ नका। अशा अनेक पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून ज्ञान सांगितले जाते। दाराचा जो उंबरा असतो त्या उंबऱ्याला लात मारू नका, त्याच्यावरती पाऊल लात ठेवून आत बाहेर येणं जाणं करू नका। अशा भरपूर गोष्टी सांगितल्या जातात आणि यामुळे काय होणार हेही सांगितले जाते, तेही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर ह्या गोष्टी जर केल्या नाही तर तुमच्या जीवनात सुख येईल, समाधान येईल, पैशाची धनाची अडचण राहणार नाही, प्रश्न राहणार नाही, तुम्ही खूप धनी व्हाल, श्रीमंत व्हाल। हे छोटेसे उपाय आहेत, पण ह्याच छोट्याशा उपायाने तुमचे जीवन सुखी होणार आहे, तुमच्या जीवनात खूप पैसा येणार आहे, धन दौलत येणार आहे। पण मित्रांनो, याचीच एक बाजू अजूनही पण आहे जी मी तुमच्या समोर आज मांडणार आहे। मी तुम्हास ज्ञान द्यावं इतका फार तर विद्वान नसेल, पण माझ्या बाबा गोरखनाथांच्या आदेशानुसार जे मला प्राप्त होतं मी तेच तुमच्या समोर मांडतो आणि त्याच्या व्यतिरिक्त माझा कुठलाही हेतू हा वेगळा नाही। मित्रांनो, पैशाला लात मारणं, पैशाला थुका लावणं किंवा उंबऱ्याला लात मारणं, झाडायचीला लात मारणं, याने जर जग श्रीमंत झाले असते, याने जर जग पूर्णपणे धनवान झाले असते, तर दिवाळी ही प्रत्येक वर्षालाच येत असते, प्रत्येक वर्षालाच प्रत्येकजण श्रीमंत झाला असता, आज गरिबी कदाचित पाहायलाही भेटली नसते, मिळाली नसते। पण खरा धर्म काय आहे, खरं ज्ञान काय आहे, सत्यता काय आहे? एक विद्वान, एक सामर्थ्यवान, एक शक्तीच्या कृपेनं चालणारा साधक, याची बुद्धिमत्ता कशी असावी, याचं बोलणं, समाजाला जे काही विचार सुविचार ज्ञान द्यायचे आहेत ते कसे असावे, तर ते प्रखर स्वरूपाचे असावे, शक्तीच्या कृपे आशीर्वादानं माध्यमानं आलेले असावे, जगिक गोष्टींचे ज्ञान नसावे। तर मित्रांनो, व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार कोणीही असो, पैशाला थुका लावल्याने, उंबऱ्याला लात मारल्याने, पैशाला लात मारल्याने किंवा लक्ष्मी झाडूला लात मारल्याने पैसा जाईल किंवा येईल, हे तर किती सत्य आहे किती असत्य आहे हे तुम्ही सर्वजण जाणतच आहात। पण जो व्यापारी वर्ग आहे, जो व्यावसायिक आहे, दुकानदार आहे,
त्या व्यक्तीनं जर सर्वसामान्य व्यक्तीकडून रकमेपेक्षा वाढव रक्कम घेणं, खोटं बोलून आपला चुकीचा किंवा खराब माल विकणं, फसवणूक करणं, त्यांनीच का प्रत्येकाने जर आपापल्या कार्यामध्ये आपापल्या याच्यामध्ये जर सक्षमता ठेवली, जर शुद्धता ठेवली, पारदर्शकता जर ठेवली, तर कदाचित प्रत्येकजण श्रीमंत होऊ की नाही होऊ, पण समाधानी होईल, सुखी होईल, आनंदी होईल, निस्वार्थी होईल, कपटी आणि कष्टी होणारच नाही. आपण एकमेकांचे बांधव असल्यासारखं जर ह्या दिवाळीच्या पावन पर्वामध्ये प्रत्येकाने जर भावना ठेवली, विचार ठेवले, तर व्यापाऱ्या दुकानदाराबरोबरच ग्राहकही आनंदी होईल, तोही सुखी आणि समाधानी होईल. म्हणून लुटमार करू नका. कारण धन, पैसा, दागिने, हिरेमोती हा व्यक्ती कितीही जरी कमवला, खाऊन पोट भरत नाही. घेतल्यानंतर, कमवल्यानंतर तो समाधानी व सुखी होत नाही. तो अपेक्षापोटी अजूनच बिथरला जातो. अपेक्षापोटी तो अजूनच पुढच्या काही गोष्टी कमवण्याच्या मागे लागतो आणि स्वतःचं सुखी जीवन दुःखात घालत असतो. तर सुखी जीवन जगायचं असेल तर समाधानी व्हा, न्यायनीती धर्मकर्माचे पालन करा, की जेणेकरून आपल्याकडून कोणत्या चुका अपराध होणार नाही, देवाचे अपराधी आपण होणार नाही. कारण मनुष्य जर देवाचा प्रिय आहे, देवाच्या शरीराचा एक हिस्सा भाग आहे, देवाचा श्वास जर मनुष्याच्या शरीरामध्ये आहे, देवाने जर मनुष्याचा देह घडवलेला आहे, तर देवाच्याच प्रिय व्यक्तीशी तुम्ही छेडछाड करतात, हा दोष मात्र नक्कीच लागेल. पैशाला लात मारल्याने, झाडायचीला लात मारल्याने दोष लागतो की नाही लागतो, पण मनुष्याचा जो व्यक्ती मनुष्यच वाईट करत असेल, लांडी लबडी करत असेल, फसवत असेल, तर नक्कीच वाईट होईल. त्यापासून तुम्हाला साधूच काय, देवही वाचवू शकत नाही. अलकादेश. जय गुरुवर्ग.